कुठून पण गाड्या टाकू नका हो. आय होप इथं काय होणार नाही. देव बसलाय आतमध्ये. तर हा क्रॉस केला की मग पुढे कर्नाटक सुरू होतं. वाव नाही हो, डायरेक्ट ऑफरोड मध्ये आलो आपण. ऑफरोड मध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं. आणि आज आपण परत निघालेलो आहे एका आपल्या दुसऱ्या या वर्षातल्या मोठ्या राईडला. तर हा आहे डिसेंबर महिना. यावेळेस आपण नॉर्थला नाही जात आहोत, यावेळेस चाललो आहे आपण साऊथला. तर आपण करतोय यावेळेस हम्पी. खूप वर्षांपासून आपली ही एक अडलेली राईड होती. हम्पी करायचं होतं आपल्याला आणि काही कारणास्तव होत नव्हतं. सो यावेळेस योग जुळून आलाय आणि फायनली निघालोय. रेडी होतो पटकन, रायडिंग जॅकेट वगैरे घालतो, बाईकवर सामान लोड केलंय पूर्णपणे. ओके, तर ऑल सेट मित्रांनो, आपलं सगळं झालेलं आहे. लोडिंग वगैरे बाईकवर. बाईक पण प्रॉपर चकाचक करून कालच आणली होती. सर्व्हिसिंग वगैरे, वॉशिंग वगैरे सगळं ऑल सेट आहे. मी पण पूर्ण रेडी झालो. ही माझी पार्किंग आहे आणि आता आम्ही निघतो. आपल्याबरोबर अजून एक रायडर आहेत, तर ते आपल्याला चांदणी चौकात भेटत आहेत. तर आपण चाललो आहे सातारा रोडवरून आज कराड मार्गे आणि पुढे मग खिद्रापूर करून तसंच पुढे हम्पीला जायचा प्लॅन आहे. तर एक्सायटेड. तर चला थोडी गाडी कोल्ड स्टार्ट करूया. ऑलमोस्ट 4:45 होत आले. तर आपण ही राईड 4:45ला सुरू करतो आजची आपली. लडाख नंतरच आपण आता मोठी राईड प्लॅन करतो. इतक्यावर तर पहिलीच राईड आहे. घरीच फक्त जायला यायला यूज केली होती आणि आता मोठी राईड होते फायनली. गणपती बाप्पा मोरया. मम्मी सोनूबाईचा सांग. फायनली निघालं आहे आपल्या मोस्ट अवेटेड राईडला. ओके, तर आपण पोचलोय मित्रांनो चांदणी चौकात आणि आपल्या बरोबर आहेत आज कानपे सर आणि आम्ही चाललोय ऑल द वे टू हम्पी. एक्सायटेड? निघायचं का? हो. तर फायनली आपली हम्पीची राईड आहे ती सुरू होते मित्रांनो. मला वाटलं होतं थंडी असेल, तर थंडी एवढी काय वाजत नाही आहे. त्यामुळे एक लेअरच टी शर्ट घेतला आहे आणि आता आपण सातारा रोडवर सुटलेलो आहोत हम्पीसाठी. आपण आता हे 2024चं एक शेवटचा आठवडा आहे आणि आता आपण 2025 मध्ये जाणार आहोत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण सातारा क्रॉस करतोय आता आणि वातावरण मस्त एकदम फॉगी झालं आहे पूर्ण. सातारा क्रॉस करताना मागे खूप फॉग होता, पण आता जरा उजेड झाला आहे. त्याच्यामुळे म्हटलं कॅमेरा सुरू करूया. आणि खूप थंडी आहे आणि त्यात मी माझा वॉर्मर घालायला विसरलो आज.
तर आपला 250 किलोमीटर रनिंग झालंय चालून आणि आता पहिला ब्रेक घेतलाय ब्रेकफास्टसाठी. इथं वॉशरूम पण आहे. सकाळपासून काही पोट हलकं झालेलं नाही आहे तर इथंच सगळं करू. आपल्या 2 बाईक्स. आता उजेड झालेला आहे, सूर्य दिसायला लागलेला आहे ढगातून. मगाशी काहीच दिसत नव्हतं. तर चांगली परफॉर्म करते अजून पण बाईक. फक्त मला हवा एकदा चेक करायची आहे. बाकी सो फार सो गुड. तर आपण मागवलं इडली वडा आणि मसाला डोसा. येतोय आपला मसाला डोसा. चांगला आहे गरम गरम. पण आहोत इन बिटवीन समवेअर कुठेतरी खिद्रापूरच्या मागे. खिद्रापूर इथून 1 तास दाखवत आहे आणि नाश्ता वगैरे आलेला आहे. सांगते सर कसं वाटलं राईड करून थंडीतून? अमेझिंग एक्सपिरियन्स. अमेझिंग होता एक्सपिरियन्स. हे तर अजून स्टार्टर आहे. अजून आपल्याला पुढं खूप पडलं आहे. खिद्रापूर करून आपल्याला बदामी जायचं आहे. तर हे पटकन लगेच संपवूया आणि निघूया. हॉल्ट आलेलं आहे इथं. कुठून पण गाड्या टाकू नका हो. असेल दिसेल झाली पंक्चर कोण बघणार. तर आता मित्रांनो आपण पोचलोय खिद्रापूरला. इथं माग साईडला मंदिर आहे, हे पार्किंग आहे. आता आम्ही असंच हे सोडून जातो इथं. आय होप इथं काय होणार नाही, खात्री आहे आम्हाला. देव बसलाय आतमध्ये. आमचं सगळं सामान तसंच तसं, दोन्ही गाड्यांचं तसं राहील. कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे कोपेश्वर मंदिर. शिव आणि विष्णू या दोघांचे पूजन इथे केले जाते. जवळपास 900 वर्ष जुने असलेल्या या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी असे म्हणतात. गर्भगृहात 2 शिवलिंगे आहेत. केवळ आतून नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश, दुर्गा यांची शिल्पे आहेत. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी विराजमान नाहीत, तर ते मंदिरापासून दूर कर्नाटकात बसलेले आहेत. आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे कोटेश्वर देवस्थानाचं, जे की एक शंकराचं नाव आहे. इथं कोटेश्वर देवस्थान. आणि इथं बघून इथे ओस दिसतोय आपल्याला. तोडणीचा सीझन सुरू आहे. अशा मोठ्या मोठ्या गाड्या सगळीकडे दिसतात आपल्याला. आणि आपण हा आतला रोड घेतला आहे. पूर्ण शेतातून आहे ऊस तोड सुरू आहे आणि मोठ्या गाड्या. तर आपलं दर्शन झालं. छान होतं मंदिर. आपण संगमेश्वरला एक मंदिर केलं होतं, तर त्याची आठवण झाली मला हे मंदिर बघून. तसं सेम आतल्या सामानचं नक्षीकाम, कोरीवकाम सगळं तसंच होतं. आणि खूप गर्दी होती. 2 शाळांच्या सहल आल्या होत्या इथं मुलांना घेऊन. तर जेवढं होईल तेवढं मी शूट केलं. आय होप तुम्हाला आवडला असेल या खिद्रापूरचा व्हिडिओ, जे की कोपेश्वर देवस्थान आहे.
तर चला आता आपण चाललो आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आज हे एकच डेस्टिनेशन होतं आपल्या आयटिनरीमध्ये इथे खिद्रापूर, आणि आता डायरेक्ट पोचायचं आहे बदामीला. आणि जर वेळ मिळाला तर संध्याकाळी 1-2 लोकेशन करायचा प्लॅन आहे पटकन, कारण उद्याचा दिवस आम्हाला दुपारपर्यंतच बदामीमध्ये आहोत. त्यानंतर आम्ही पुणे हम्पीला जाणार आहोत. उद्या आज आणि उद्या 2 दिवसात जे पण जेवढं पण जमेल मेन मॉन्युमेंट्स आहेत बदामीचे, जसे बदामी फोर्ट झालं, अजून एक तलाव आहे, अशा काही गोष्टी आहेत तर त्या एक्सप्लोर करायच्या आहेत फक्त. आणि तिथून मग हम्पीला 2 दिवस आणि नंतर रिटर्न गोवा कोकण करून पुण्यात, असा आमचा प्लॅन आहे. तर आता आपण हा राईड घेतोय खिद्रापूरमधून. खिद्रापूर हे आपल्या महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरचं शेवटचं गाव आहे. आणि इथून पुढे आता हा ब्रिज क्रॉस केला आपण, तर हा सुंदर ब्रिज आहे एक, तर हा क्रॉस केला की मग पुढे कर्नाटक सुरू होतं. वाव, नाही सुरू नाव आहे. हो, डायरेक्ट ऑफरोडमध्ये आलो आपण. ऑफरोडमध्ये कसं काय ऑफरोड करू शकतो आपण इथं? गाड्यांच्या कंडिशन्स बघा आपल्या. बाबो, ऑफरोड करायला लावताय तुम्ही आज. तर आता आपण आलो एका वेगळ्या राज्यात हा पूल क्रॉस करून. रोड काय माहीत कसा आहे, रोड चांगला आहे बघूया, पण हा एक क्लोज रूट आहे जो आपल्याला हायवेपर्यंत घेऊन जाणार आहे. समोर रोड दिसतोय आपल्याला चांगला, हा फक्त कनेक्ट करतोय त्या रोडला. नाईस, लेट्स डू दिस. गाडी जाती, टेन्शन नाही, पण मला आपली हायवे राईड आहे ही, ऑफ रोड राईड नाही आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. कारण आता जस्ट आपण आठवड्याभरापूर्वीच आपले ट्यूबलेस रिम इन्स्टॉल केलेत आणि पुढचा टायर पंक्चर होता तो आपण पंक्चर काढून बसवला आहे. सो रिस्क नाही घ्यायची आहे काही आपल्याला. पासिंगच्या गाड्या दिसायला लागल्या आपल्याला, कारण आपण आता आलो कर्नाटकमध्ये. तर ही आहे कृष्णा रिव्हर, आधी क्रॉस करतोय आपण. आपण ऑलरेडी कर्नाटकात आलो आहे. हा रस्ता असाच आहे, एक हॉपर हायवे म्हणतात तो काही लागलेला नाही आहे. आफ्टर एंटरिंग इन कर्नाटका मी काही जास्त शूट केलं नाही. ट्रॅफिक अवॉइड करण्याच्या नादात गुगल बाबा आम्हाला गावातून छोट्या छोट्या रस्त्याने घेऊन आला. जवळपास 4.5 तास लागले बदामीला पोहोचायला. 11 वाजता खिद्रापूरवरून निघालेलो, पण 4 वाजले. बदामीचा रस्ता संपतच नव्हता आणि फायनली वी रिच्ड. तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय बदामीत. आणि बदामीत आल्यानंतर इथं खूप ट्रॅफिक होतं आणि आम्ही कसं मॅनेज केलं ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं आणि इथं एक रूम शोधायची. तर आम्हाला आता रूम पण मिळालेली आहे इथे एक. फक्त राहायची आम्ही सोय केली आहे आमची, कारण सगळी बदामी फुल आहे आणि उद्या हम्पीला जायचं आहे आपल्याला. आणि हम्पीला पण आता ट्राय करतोय आम्ही की बदामीमध्ये नाही मिळालं तर हम्पीला पण नक्कीच सगळं फुल असणार. तर आता हम्पीला पण आम्ही विचारतोय त्यांना, सगळेच म्हणतायत फुल आहे. तर ठीक आहे, हम्पीचं बघू. पण आता बदामीत आम्ही सुखरूप पोचलोय कसे बसे करत. छोटे मोठे रस्ते गावातून ऊस तोड बघून, ऊसाचे ट्रॅक्टर बघून बघत आम्ही कसे बसे पोचलो इथे.
आणि आता आराम करणार आहोत. जेवायचं बघू, जेवलो नाही आहेत आम्ही. सकाळी नाश्ता केला तेवढंच, त्यानंतर काहीच खाल्लं नाही आहे. आणि काय आता फ्रेश वगैरे होतो, जेवतो आणि झोपतो. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जो पण थोडाफार मी मोठा ब्लॉग केला आहे आणि आपला कोपेश्वराचं मंदिर खिद्रापूरचं, तर ते पण तुम्हाला नक्की आवडलं असेल. तर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, परिवाराबरोबर. आणि सबस्क्रायबर वाढवा. माझे 1000 व्हायला आलेत माझे सबस्क्रायबर, तर 1000 करून टाका. तर भेटूया या हम्पी बाईक राईडच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. हा पहिला एपिसोड आहे बाय द वे. तर लवकरच. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. बाय बाय.